जय हिंद मित्रांनो, तर आपल्या अर्ज प्रक्रियेची आज शेवटची तारीख, सोबतच आपली वेबसाईट बंद पडलेली आहे. तर डेट वाढून मिळेल की नाही मिळेल याची सविस्तर माहिती, तसेच आतापर्यंत कुठं किती अर्ज गेलेले आहेत याची सविस्तर माहिती, शेवटच्या दिवसापर्यंतची कुठे किती अर्ज गेलेले आहेत तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. बऱ्याचशा कमेंटमधील जिल्ह्यांचा समावेश, तसेच भरपूर अशा जिल्ह्यांचा, जेमतेम बऱ्याचशा जिल्ह्यांचा आपण या व्हिडिओमध्ये समावेश केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून समोरचे अपडेट्स तुमच्या युट्यूबच्या पेजला येतील. तर आपण बघूयात की मुंबई सिटीला आतापर्यंत 2,22,838 प्लस अर्ज गेलेले आहेत, जे की त्यामध्ये 1,79,000 प्लस तिथं मुलांचे अर्ज गेलेले आहेत. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. बुलढाणा जिल्हा पोलीसला आतापर्यंत 6,933 प्लस अर्ज गेलेले आहेत. बुलढाणा जिल्हा पोलीसला एसआरपीएफ गट क्रमांक 15 गोंदियाला आतापर्यंत 30,600 प्लस अर्ज गेलेले आहेत. तर ही माहिती आपण काही माहिती ही रातची आहे, म्हणजे 29 तारखेच्या रात्रीची आहे, तर काही माहिती आजची सकाळची आहे. तर त्यामुळे व्हिडिओला स्किप करू नका. तर एसआरपीएफ गट क्रमांक 15 गोंदियाला आतापर्यंत 30,600 प्लस अर्ज गेलेले आहेत. नागपूर सिटीला आतापर्यंत 30,800 प्लस अर्ज गेलेले. नागपूर सिटी बऱ्याचशा मुलांची कमेंट होती, जे की त्यामध्ये 8,000 प्लस फक्त मुलींचे आहे. इथं आता बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये, जेमतेम बऱ्याचशा सर्व जिल्ह्यांमध्ये मुलांच्या अर्जांच्या कंपॅरिझन मध्ये मुलींचे अर्ज हे 50% पण आलेले नाहीयेत. त्यामुळे ही बाब आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर नागपूर सिटीला आतापर्यंत 30,800 प्लस अर्ज गेलेले आहेत. भंडारा जिल्हा पोलीसला आतापर्यंत 3,620 प्लस अर्ज गेलेले आहेत. समोरचा जिल्हा बघू तर पुणे सिटीला आतापर्यंत 80,000 प्लस अर्ज गेलेले आहेत. हे जे बघत आहे आपण, हे सर्वचे सर्व आपण टोकन नंबर बघत आहे. भंडारा जिल्हा पोलीसला आतापर्यंत 3,620 प्लस अर्ज गेलेले आहेत. पुणे सिटीला आतापर्यंत 80,000 प्लस अर्ज गेलेले आहेत. जालना जिल्हा पोलीसला आतापर्यंत 7,700 प्लस अर्ज गेलेले आहेत, जे की त्यामध्ये 5,500 मुलांचे अर्ज आहेत. मुलींचे भरपूर कमी प्रमाणात असे अर्ज गेलेले आहेत. त्यामुळे मुलींचं कॉम्पिटिशन हे, जे आता मुलांच्या आणि मुलींचे मध्ये जागांचा काहीच डिफरन्स नसते, जेमतेम सारख्याच जागा असतात, तरीही मुलींचे बरीचशा कमी प्रमाणात इथं आपल्याला अर्ज जाताना दिसत आहे. त्यामुळे कॉम्पिटिशन पण तशा मानाने कमीच आहे. जालना जिल्हा पोलीसला आतापर्यंत 7,700 प्लस अर्ज गेलेले आहेत. छत्रपती संभाजीनगर ग्रामीणला आतापर्यंत 2,700 प्लस अर्ज गेलेले आहेत. जागा पण तशा कमी आहेत, म्हणजे आपल्याला टक्केवारी काढावी लागते एका जागेसाठी, किती उमेदवार तिथे उपलब्ध झालेले आहेत. तर आता आपण बघूयाच वेबसाईट कधी चालू होते, काय चालू होते. डेट तर वाढून मिळणारच आहे अशी शक्यता आहे, कारण की वेबसाईट ही बंद पडलेली आहे. त्यामुळे डेट ही वाढून मिळणारच आहे, कारण की आधी पण डेट आपल्याला आधीच्या भरत्यांमध्ये डेट ही वाढून मिळालेलीच आहे. त्यामुळे यावेळेस पण डेट वाढून मिळू शकते. तर पुणे कारागृहाला आतापर्यंत 80,800 प्लस अर्ज गेलेले आहेत, जे की 50,000 प्लस त्यामध्ये मुलांचे अर्ज आहेत. मीरा भाईंदरला आतापर्यंत 37,000 प्लस अर्ज गेलेले आहेत, जे की त्या मानाने इथं कमी अर्ज गेलेले आहेत. हे टोकन नंबर आपण बघत आहेत. मीरा भाईंदरला पेपर तिथं कठीण होतो, त्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात तिथं अर्ज कमी जाताना आपल्याला दिसत आहे. तर एसआरपीएफ, पुढचा जिल्हा आपण एसआरपीएफ गट क्रमांक 1 पुणेला आतापर्यंत 15,900 प्लस अर्ज गेलेले आहेत. जागा तिथं कमी आहेत, पण कॉम्पिटिशन भरपूर प्रमाणात. पुणे एसआरपीएफ गट क्रमांक 1 ला आपल्याला भरपूर प्रमाणात असं कॉम्पिटिशन दिसत आहे. वरणगावच्या नंतर जर कॉम्पिटिशन असेल तर पुणे एसआरपीएफ गट क्रमांक 1 ला आपल्याला दिसत आहे 15,900 प्लस अर्ज गेलेले आहेत. नवी मुंबई, आता बऱ्याचशा मुलांनी आज काय केलं, तर आज बऱ्याचशा मुलांनी कुठं जास्त फॉर्म आले तर तिथला फॉर्म रिजेक्ट करून नवीन दुसरा फॉर्म भरलेला आहे. तर असं ते त्यांच्या मतावर आहे, तर ते करू शकतात. तर नवी मुंबईला आतापर्यंत 15,700 प्लस अर्ज गेलेले आहेत. मुंबई कारागृहाला आतापर्यंत 1 लाखाचा आकडा पार झालेला आहे, म्हणजे 1,19,52 प्लस अर्ज तिथं गेलेले आहेत. मुंबई कारागृहाला 1,19,52 प्लस अर्ज गेले आहेत मुंबई कारागृहाला. वरणगाव एसआरपीएफ गट क्रमांक 20 ला आतापर्यंत 65,010 प्लस अर्ज गेलेले आहेत. काही माहिती रातची आहे, काही माहिती सकाळची आहे. तर यामध्ये तर भरपूर प्रमाणात असे वाढ झालेली असेलच. तर एसआरपीएफ गट क्रमांक 20 वरणगावला आतापर्यंत 65,010 प्लस अर्ज गेलेले आहेत. नवी मुंबईला 15,700 प्लस अर्ज गेलेले आहेत. बऱ्याचशा मुलांनी आज आणि काल 29-30 तारखेला बऱ्याचशा फॉर्मची उलाढाल केलेली आहे, म्हणजे कुठला अर्ज कॅन्सल करून वेगळ्या ठिकाणी भरला. तर डेट वाढून मिळेल की नाही मिळेल हे आता सांगता येत नाही. तर एसआरपीएफ गट क्रमांक 15 ला आपण बघितलं 30,600 प्लस अर्ज गेलेले आहेत.
वरणगाव एसआरपीएफ गट क्रमांक 20 ला 65,010 प्लस अर्ज गेलेले आहेत. नागपूर कारागृहाला आतापर्यंत 65,700 प्लस अर्ज गेलेले आहेत. एसआरपीएफ गट क्रमांक 13 वर्षाला आतापर्यंत 9,900 प्लस अर्ज गेलेले आहेत. एसआरपीएफ गट क्रमांक 13चं जर सांगायचं झाल्यास तर 13चं इतर जिल्ह्यांप्रमाणेच पेपर राहील. तिथं 100 मार्कांचा पेपर राहील. सोबतच 100 मार्कांचा गोंडी पेपर हा तिथला प्रॉपर भाषेचा गोंडी पेपर हा आपल्याला द्यावा लागत असतो. एक्स्ट्राचा पेपर आपल्याला तिथं द्यावा लागत असतो, जो की 40 मार्कांच्या वरती आपल्याला तिथं क्वालिफायचे मार्क्स असतात. त्यामुळे तिथं एक्स्ट्रा आपल्याला पेपर द्यावा लागत असतो. तर एसआरपीएफ गट क्रमांक 13 वर्षाला वर्धा जिल्हा पोलीसला बऱ्याचशा माझ्या मित्रांनी फॉर्म भरलेले आहेत. तर 6,300 प्लस तिथं अर्ज केलेले आहेत वर्धा जिल्हा पोलीसला. एसआरपीएफ गट क्रमांक, आता धुळ्याची बरीचशी कमेंट होती, धुळे जिल्हा पोलीसला तसेच एसआरपीएफला किती अर्ज गेलेले आहेत. तर एसआरपीएफ गट क्रमांक 6 धुळेला आतापर्यंत 17,600 प्लस अर्ज गेलेले आहेत. नागपूर कारागृहाला आतापर्यंत 65,400 प्लस अर्ज गेलेले आहेत. नागपूर कारागृहाला. धुळे जिल्हा पोलीसला पुढचा जिल्हा बघू आपण. धुळे जिल्हा पोलीसला आतापर्यंत 7,850 प्लस अर्ज गेलेले आहेत. यामध्ये वाढ होणारच आहे. साईट पण आता सध्या बंद झालेली आहे. सोबतच धुळे जिल्हा पोलीसला आतापर्यंत 7,850 प्लस अर्ज गेलेले आहेत. मुंबई जीआरपीला आतापर्यंत, आता बऱ्याचशा मुलांनी नवी मुंबई अर्ज भरलेले होते, मुंबई जीआरपीला अर्ज भरले होते. तर बऱ्याचशा मुलांनी तिथल्या आता कुठं कुठं भरपूर असे जास्त फॉर्म गेलेले होते. त्यांना वाटत होतं की आधी इथं भरपूर कमी प्रमाणात अर्ज गेलेले आहेत, आता जास्त फॉर्म वाढताना दिसत आहे. तर बऱ्याचशा मुलांनी तिथले अर्ज कॅन्सल केलेले आहेत. तर मुंबई जीआरपीला आता कॉम्पिटिशन तर कुठं पण द्यावंच लागते. त्यामुळे मुंबई जीआरपीला आतापर्यंत 27 मुंबई जीआरपीला आतापर्यंत 27,000 प्लस अर्ज गेलेले आहेत. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. सोबतच आता डेट वाढेल की नाही वाढेल, तर डेट ही वाढू शकते, कारण की बऱ्याचशा मुलांचे अर्ज हे भरायचे बाकी आहेत. वेबसाईट टोटली बंद झालेली आहे. त्यामुळे डेट ही वाढून मिळणारच आहे. कारण की 24ची भरती असो की 23ची भरती असो, या दोन्ही भरत्यांना, आपल्या मागच्या दोन्ही भरत्यांना डेट ही वाढून मिळालेलीच आहे. डेट वाढून मिळतच असते. यावेळेस पण मिळेलच अशी शक्यता आहे 99% तरी आता बऱ्याचशा मुलांचे आता भरोशावर बसलेच होते की डेट वाढेल तेव्हाच आपण अर्ज करू. पेमेंट वगैरे सर्वांचे बऱ्याचशा मुलांचे बाकी होते. पेमेंट आता सध्या होत नाही. तर अशा सर्व कारणं आहेत. वेबसाईटचा प्रॉब्लेम असो, तर डेट ही वाढून मिळणारच आहे. कारण की 2 भरत्यांमध्ये आपल्याला मागच्या 2 भरत्यांमध्ये मिळालेली आहे. यावेळेस पण मिळेलच असं वाटते. पण आता आपण यामध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांचा कव्हर केलेला आहे. जसे आपल्याला आणखीही माहिती मिळेल, वेबसाईट चालू होईल, तेव्हाही आपण अशा नवीन जिल्ह्यांची माहिती आपण, आता ह्या जिल्ह्यात असो की अपडेट, यामध्ये काय अपडेट होते त्याचा पण आपण नक्कीच नवीन व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. इतर मित्रांना पण शेअर करा. व सोबतच मैदानी चाचणीचे अपडेट्स असो, इतर कोणत्याही आपल्या 2025च्या महाराष्ट्र पोलीस 2025ची जी भरती आहे आपल्या, याच्या प्रत्येक अपडेट मी या युट्यूबच्या आपल्या चॅनलवर टाकणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तसेच परीक्षाभिमुख तयारी म्हणजे जीकेचे काय महत्वाचे प्रश्न आहेत, जे परीक्षेत येतात तेच आपण या चॅनलवरती बघणार आहे. परीक्षेत जे येतात तेच परीक्षाभिमुख, आपले जीकेचे असो, मराठीचे असो, गणित, बुद्धिमत्ता, याचे सर्व प्रश्न आपण या चॅनल मार्फत पाहणार आहे. म्हणजे बाकीचे जे म्हणजे इतर प्रश्न न बघता फक्त जे परीक्षेत येतात, आपल्याला पोलीस भरती नॉलेज मागत नाही, तर आपल्याला ते त्यांना काय आपल्याकडून अपेक्षित आहे ते आपल्याला तितकं मोजकच करावं लागत असते आणि त्यांनाच यश मिळत असते. पूर्णच्या पूर्ण आता वाचत बसायचं नसते. तर आपण परीक्षाभिमुखच आपण या चॅनलवरती तुमची तयारी करून घेणार आहे. सोबतच आता कोणतेही अपडेट असो, मैदानी चाचणीचे अपडेट असो, कुठलं ग्राउंड कसं आहे हे पण मी तुम्हाला सांगेल. तुम्ही जर कमेंट केली की सोलापूरचं ग्राउंड कसं आहे, पालघरचं कसं आहे, तर याची माहिती पण मी तुम्हाला उपलब्ध करून देईन. तुम्ही कमेंट करू शकता कोणत्या जिल्ह्याची तुम्हाला माहिती पाहिजे. तसेच कोणतेही इतर कुठलेही अपडेट असो, कोणत्या जिल्ह्याचे अपडेट असो, तर मी तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व इतर मित्रांना पण शेअर करा. जय हिंद.